डोंबिवलीवरून सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग येत आहे। रेल रोको प्रकरणी 2000 नागरिकांवरती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। आज सकाळी डोंबिवली कोपर दरम्यान सिद्धार्थनगर या भागामध्ये 400 ते 500 झोपडपट्ट्या रेल्वेच्या जागेमध्ये उभारल्या प्रकरणी आज रेल्वेने तोडक कारवाई करण्यासाठी गेले असता स्थानिकांनी मात्र या तोडक कारवाईला विरोध केला। त्यानंतर स्थानिक नागरिक रेल्वे ट्रॅकवरती उतरून त्यांनी रेल रोको केला। दरम्यान अर्धा ते पाऊण तास त्यांनी रेल रोको केला होता। त्यामुळे आता सध्या डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी सिद्धार्थनगर मधील रहिवाशांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। 2000 रहिवाशांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे 2000 स्थानिक रहिवाशांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। डोंबिवलीतील ही महत्त्वाची बातमी आहे। 2000 नागरिकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला।